नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ आज स्पेशल होणार आहे, कारण आज आपण थोडंसं बोलणार आहोत सावधानतेविषयी. आणि ही सावधानता आपल्याला बाळगलीच पाहिजे. पण आता नेमकी काय विषय असणार आहे तो सुरू करण्यापूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जायचंय, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे. आणि मग आजचा आपला विषय आहे फॉरेक्स आणि आपल्या क्रिप्टो विषयी. आता होतंय काय बघा. तर आता एकंदरीतच सध्या आपल्याला गेल्या साधारणतः आठवड्याभरापासून बातम्या ऐकायला भेटतात का सध्या एक्सनेसने भारतामध्ये नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी जरा फुल स्टॉप दिलेला आहे. साधारणतः 11 जुलैपासून आपण बघतोय का 11 जुलैपासून नवीन अकाउंट एक्सनेस मध्ये ओपन होत नाही. कंपनीकडनं कारण सांगितलं जातंय का आम्हाला सॉफ्टवेअर जे आहे ते सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे किंवा सर्व्हर अपडेट करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता तुम्ही विचार करा, आतापर्यंत तुमचा जो कुठलाही भारतीय शेअर बाजारातला ब्रोकर असेल जो आपल्या इक्विटीमध्ये काम करतो, एनएससी आणि बीएससी मध्ये काम करतो, एमसेक्स मध्ये काम करतो, त्या ब्रोकरनी कधी असं केलेलं आहे का बाबा आम्हाला आमचं सर्व्हर अपडेट करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही महिनाभर नवीन अकाउंट ओपन करणार नाही, असं कधी तुम्हाला बघायला भेटलंय का? नाही बघायला भेटलं. मग हे नेमकी झंगाट काय लफडं आहे ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणून जर आपलं एखाद्या फॉरेक्स ब्रोकरकडे अकाउंट असेल तर पहिल्यांदा सावध राहा. आता एक्सनेसनं हे पाऊल का उचललेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे का आपल्याला जरा थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. साधारणतः 15 दिवसापूर्वी भारत सरकारने एक नोटिफिकेशन काढलं. त्यामध्ये बिनान्स आणि त्यानंतर बायबिट ह्या भारतामधल्या कंपन्या नाहीये, बाहेरच्या कंपन्या आहेत. भारतामध्ये त्यांना तसं ट्रेडिंग करण्यासाठी लिगल नाहीये. पण सरकारचं असं म्हणणं आहे का तुम्हाला आमच्या देशामध्ये जर तुम्ही धंदा करताय तर 18% जीएसटी द्यावा लागेल. आता 18% जीएसटी द्यायचं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण जीएसटीची फायलिंग करतो त्यावेळेस सगळे डिटेल्स आपल्याला द्यावे लागतात, सगळे आपले इनवॉइस सादर करावे लागतात. पण जर तुम्ही ह्या बिनान्स आणि बायबिटच्या कामाची पद्धत बघितली तर कसं आहे, एक तर पहिली गोष्ट आहे जे फंड त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो तो फंड आपल्या रुपयामध्ये जात नाही. एक तर त्यांचे काय असेल, त्यांचा युएसडीटी असेल किंवा आपल्या याच्या बिटकॉइनच्या त्या मार्फत तो सगळा फंड ट्रान्सफर करावा लागतो. आपल्याकडं तेवढ्या सुविधा नाहीयेत. मग काय करतो आपण बरेचसे लोक त्या ठिकाणी P2P माध्यमातून पैसे टाकतो. म्हणजे काय असतंय P2P माध्यमातून, म्हणजे काय का आपण एखादा मोठा ट्रेडर भारतातला असेल त्याला विड्रॉल करायचे असतील पैसे, ओके, मग आपण काय करतो का पैसे आपण त्याच्या अकाउंटला टाकतो आणि तो आपल्या अकाउंटला त्या ठिकाणी काय असेल आपलं युएसडीटी असेल किंवा TRC असेल किंवा बिटकॉइन असेल ते आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. तर ही सगळी कंडिशन अशी सिस्टीम आहे. म्हणजे याच्यामध्ये ना कुठे इनवॉइस आहे ना पैसे कुठे गेले काही ताळमेळ लागत नाही. मग ह्या कंपन्या सरकारला जीएसटीचा हिशोब कसा देणार हा मोठा प्रश्न. आणि आपण आणखीन गोष्ट लक्षात ठेवा, सध्या भारतामध्ये फक्त क्रिप्टोमध्ये एवढ्या कंपन्या आल्या होत्या ज्या भारतातल्या त्यातल्या फक्त राहिल्यात किती, त्यातली कॉइन्स, स्विच, कुबेर आहे आणि आणखीन त्याच्यानंतर एक कंपनी मी नाव विसरलो. तर ह्या साधारणतः किती आपल्या 2 कंपन्या आहेत. बाकी वजरिक्स तर दिवाळीच वाजलेला आहे. म्हणजे मालक म्हणतोय आमचे पैसे गेले, चोरले गेले, आमच्यावर डल्ला पडला गेला. तर अशी परिस्थिती आहे. मग आता सावध का व्हायचंय ते तुम्हाला सांगतो बघा. पहिली गोष्ट, बिनान्स आणि जे बायबिट आहेत ते सुद्धा भारतामध्ये बिझनेस बंद करू शकतात, कारण त्यांना संपूर्णपणे जीएसटीचा तपशील देणं शक्य नाहीये. याचं कारण महत्वाचं असे बघा. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या एखाद्या क्रिप्टो वॉलेटमध्ये पैसे टाकता किंवा तुमच्या एखाद्या फॉरेक्स ब्रोकिंगच्या अकाउंटमध्ये पैसे टाकता, ते पैसे तुमचे काहीतरी राम ट्रेडिंग असेल, घनश्याम ट्रेडिंग असेल, आमची ट्रेडिंग कंपनी असेल, त्या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने पैसे तुम्ही टाकता. कंपनीचे पैसे डायरेक्ट कंपनीमध्ये जात नाही आणि ज्यावेळेस तुम्ही विड्रॉल टाकता त्यावेळेस ते पैसे त्यांच्याकडनंच तुम्हाला येतात.
पण आता ते जर तुम्ही बघितलं का भारतातले जे आपले ब्रोकर आहेत आपल्या इक्विटी मार्केटमधले किंवा जे सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहेत, ज्याला आपण असं म्हणू NSE, BSE, M6 मध्ये काम करणारे ब्रोकर आहेत किंवा इंडियन मार्केटमध्ये काम करणारे ब्रोकर आहेत, जर समजा तुम्हाला 10,000 रुपये जरी टाकायचे असले तरी पैसे त्या कंपनीच्या नावाने जातात. समजा एखाद्याला समजा ग्रो मध्ये पैसे टाकायचे असतील तर पैसे त्या कंपनीच्या नावाने जातात. अँजल ब्रोकिंग मध्ये पैसे टाकायचे असतील तर अँजल ब्रोकिंगच्या नावाने पैसे जातात. झिरोदामध्ये पैसे टाकायचे असेल तर झिरोदाच्या नावाने जातात. धनमध्ये टाकायचे असतील पैसे तर कंपनीचं नाव मनी लेसिस आहे, मनी लेसिसच्या नावाने पैसे जातात. तर हे सगळं असं लिगली आहे. आता मग आपण काय करूया, आता मूळ मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतोय का एक्सएनएस पासून सावध राहा. ते का, आता त्याचंही तुम्हाला सांगतो बघा. जर समजा आता बरेचसे लोक मला माहिती फॉरेक्स मध्ये पण काम करतात आणि ज्यावेळेस तुम्ही पैसे जो फंड्स तुम्ही ट्रान्सफर करता त्यावेळेस काय होतं, पैसे जो ट्रान्सफर करता त्यावेळेस तुम्हाला एक QR कोड येतो. QR कोड वरती नाव असतं, काहीतरी कंपनी, काहीतरी कुठल्या तरी ट्रेडिंग कंपनी असतं. म्हणजे ते पैसे आपण त्या ट्रेडिंग कंपनीला टाकतो आणि ते पैसे त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडनं डायरेक्ट, आता त्यांनी सगळी सिस्टीम जनरेट केलेली असते, तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये फक्त जो तुमचं ब्रोकिंग ऍप असेल त्यामध्ये पैसे दिसतात तुमच्याकडे डॉलरच्या स्वरूपामध्ये. पैसे भारतातच असतात. ज्यावेळेस तुम्ही परत रिटर्न विड्रॉलची ऑर्डर टाकता त्यावेळेस जो भारतातला त्यांचा जो एखादा वेंडर असतो, आपण त्याला वेंडर म्हणतो, त्या वेंडरकडनं पैसे तुम्हाला येतात. म्हणजे पैसे भारताबाहेर जात नाही, कंपनीकडे पैसे जात नाही. कंपनी फक्त काय करते, कंपनी तुमच्याकडनं ब्रोकरेज कमवते, पैसा भारतात राहतो, तुमच्या वॉलेटला फक्त डॉलर दाखवते. आणि मग आता उद्या जर समजा एक्सएनएसला GST द्यायची वेळ आली तर मग हे पैसे देणार कसे, हे काही तपशीलच नाही ना. कारण आपण पैसे देतोय तिथे एक्सएनएस पर्यंत जात नाही. मग एक्सएनएस हा हिशोब कसा देणार, म्हणून ते आता सावध झालेले आहेत. आता एक्सएनएसचा नंबर लागलेला आहे, बाकीच्या सगळ्या कंपन्यांचा नंबर लागेल. तेव्हा जर तुम्ही एखाद्या फॉरेक्स ट्रेडरचं तुमचं अकाउंट असेल, तसंही आपण बघतोय का बऱ्याच वेळेस RBI सांगतंय का फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये लिगल नाहीये. काय होऊ शकतं, आता समजा तुम्ही 3-4 वर्षापूर्वी बघितलं असेल तर TP ग्लोबल नावाचा ब्रोकर होता. त्या TP ग्लोबलचा आता जो आमच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा लोकांचे कोणाचे 4 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये ते अजून काही अडकले आणि जे त्यांचे व्हेंडर होते त्या व्हेंडरवरती धाड टाकली कुणी, आपल्या ईडीनं, आणि ते सगळा फंड सगळा त्यांनी सील केला. अजूनही त्या लोकांचे पैसे कुणाचे रिटर्न भेटलेले नाहीत. तो जो ब्रोकर काय म्हणतोय, वा तुमचा जो काय आमचा बिझनेस होता भारतामध्ये होता, भारतातला आमचा फंड, आमचा लिक्विडिट नाहीये, आमचा फंड सगळा सरकारने ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही विड्रॉल देऊ शकत नाही. आणि त्या कंपनीचं काम एकदम चालू आहे अजून. तर ती कंपनी TP ग्लोबल तुम्ही बघा, फक्त नाव चेंज करून किंवा त्या नावाने सुद्धा चालू वाटतं, पण फक्त भारतात बिझनेस बंद केलाय, बाहेरच्या ठिकाणी बिझनेस चालू आहे. मग उद्या जर समजा तुमचं एखाद्या फॉरेक्स ब्रोकरकडे अकाउंट असेल आणि गज तुम्हाला आता विड्रॉल भेटत असेल, पण काही काही लोकांचे मी बघतोय, म्हणजे काही काही लोकांचे लाखात पैसे आहेत, लाखोने. आता तुमचे 5-10 हजार असतील, आता काही लोक म्हणतील आम्हाला विड्रॉल होते, 5-10 हजार तुमचे येणार, 25,000 येणार, लाखापर्यंत येणार. ज्यांचे जास्त पैसे त्यांचे. जर सरकारने त्या व्हेंडरलाच जर समजा त्यांच्याच मुसक्या आवळल्या आणि उद्या एक्सएनएसने असे हात वर केले, आम्हाला माहित नाही, सरकारने आमचे सगळे पैसे जप्त केले भारतातले, आम्ही पैसे कसे देऊ, आणि जर डॉलरच्या स्वरूपात द्यायचे म्हटल्यानंतर तुमच्याकडे काय आहे, तुम्ही डॉलरच्या स्वरूपात पैसे घेणार कसे. म्हणजे हा सगळा मोठा चमत्कारी खेळ होऊन बसणार आहे. तेव्हा जर आपलं समजा एखाद्याच्या क्रिप्टोमध्ये अकाउंट असेल, सावध राहा. आता बरेचसे लोक किंवा बरेचसे आमच्यासारखे युट्यूबवर प्रमोशन करतात. कोणता तो आता एक ब्रोकर नवीन बघा, काय त्याचं नाव, ब्रोकरचं नाव आम्ही विसरलो, डेल्टा एक्सचेंज, काय डेल्टा एक्सचेंज म्हणून आहे त्याचं नाव बघा. आता म्हणजे त्याचंही तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ब्रोकरेज मोकार फक्त जे काय आहे, म्हणजे आपण असं म्हणू का साधारणतः कोणत्या तरी आर्थिक नियामक मंडळाकडनं त्याला परमिशन आहे, पण कुठल्याही प्रकारे रेग्युलेशन नाही त्याच्यावरती. म्हणून ज्या ब्रोकरवरती भारतातल्या संस्थेचं रेग्युलेशन नाहीये, मग त्या ब्रोकरकडे अकाउंटच ओपन करू नका. मग तुम्ही म्हणाल मग भारतातलं मार्केट खराब आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण आतापर्यंत तुम्हाला असं दिसलंय का कधी भारतातल्या एखाद्या ब्रोकरने तुमचा पैसा डुबावला? आपल्याकडे ठीक आहे, आता सेबीचं काय कामा, म्हणजे काही ठिकाणी कानाडोळा होतोय, सगळ्या गोष्टी होतात,
पण आपल्याकडं जो आपला क्लायंट्स आहे त्या क्लायंटसाठी एक फंड प्रोटेक्शन आहे. जरी एखादा ब्रोकर पळून गेला तरी तुमच्या 25 लाख रुपयेपर्यंतच्या फंडला सेबी प्रोटेक्शन देते. तसं ह्या बाकीच्या ब्रोकरचं नाही. आणि पहिली गोष्ट असं होते का फॉरेक्स मध्ये का लिव्हरेज एवढे देतात का तसंही त्या ठिकाणी खूपच कमी लोक त्या ठिकाणी प्रॉफिट करतात. आणि पण आता हे जे सरकारचे काही नियम बदलत आहेत त्या बदलत्या नियमांमुळे आता जरी काय तुमच्याकडे असतील पैसे का जे पैसे गेल्यानंतर तुम्हाला काय दुःख वाटणार नाही तेवढेच पैसे फक्त तुम्ही आपल्या याच्या क्रिप्टोमध्ये टाका किंवा ह्या फॉरेक्स ब्रोकरमध्ये टाका. बाकीचे त्यापेक्षा जास्त पैसे टाकू नका. शेवटी आता ही महत्वाची अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा सल्ला मी तुम्हाला दिलेला आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे. आणि मग तो तुमचा प्रश्न आहे का तुम्ही चालू ठेवणं का नाही ठेवणं तुमचा प्रश्न आहे. ओके. आणि मग आता आपल्या सर्वांना डिस्क्लेमर. अर्थातच जो का हा सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एक सावधानता म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय. या व्हिडिओमध्ये मी कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया आपण नोंद घ्या. हा व्हिडिओ बघून एखाद्याने काही खरेदी विक्री केली तर त्याच्याशी माझ्या चॅनलचा काही संबंध असणार नाहीये. तुमच्या फायद्या आणि तोट्यामध्ये माझा कुठलाही प्रकारचा संबंध असणार नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवरती जा. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तेव्हा आपण इथे थांबतोय. परत आपण भेटू नवीन विषयासह.